आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल। तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात। तर बाकीची तर सगळी कामं आवरलेली आहेत। आता आहे कपड्यांचा नंबर। कपडे धुवून झालेले आहेत, तर अगोदर कपडे मी उन्हाला टाकते। आज वातावरण छान झालेले आहे, म्हणजे ऊन पण आहे, हवा पण आहे। हवा मात्र खूप भयानक असते, तर 2-2, 3-3 चिमटे लावावं लागतं, नाहीतरी चिमट्यासहितच ते कपडे उडून जात आहेत। अशी हवा आहे आजकाल। तर कपडे सगळे मशीनमधलं काढून घेतले आणि गेट बंदच असतं, कारण का हवा खूप असते ना, खूप हवा येत असते आणि समोर जेही मी ठेवलेले कुंडे वगैरे सगळे उडून जातात, त्यामुळे मला दिवसभर गेट बंदच ठेवावा लागतो। तर आलेले बाहेर आणि एक एक कपडे मी उलटे करून फडकून उन्हाला टाकत आहे, म्हणजे कपडे जे चोळामुळे असले ना व्यवस्थित होतात, तर थोडंसं फटकूनच मी टाकत असते। आणि सवासे कपडे कधीही उन्हाला जर टाकले तर कलर चेंज होतो, त्यामुळे कपडे सगळे उलटे करूनच मी उन्हाला इकडे टाकलेले आहेत। अंदाज लावू शकता किती भयानक हवा आहे, खूप हवा असते आजकाल। दररोजच असा प्रकार आहे, काही नवीन वाटत नाही यामध्ये, दररोजच अशी हवा असते। स्वयंपाक करते वेळेस असं होतं ना, गॅस राहत नाही ना, देवापाशी दिवा राहतो। तिथे तुम्ही खूप छान सजेशन दिला की ताई देवाला जे असं दीपक घेऊन ये की त्यावरती ग्लास असतं, तर तसं पण भेटतं। अगोदर गावाकडे होतो तेव्हा आम्ही घेतलेलं होतं, पण मांजरं होते खूप सारे तिथं आणि त्या मांजरानं फोडून टाकलेलं होतं ते। त्यानंतर मी ते काही दीपक तसा घेतलेला नाही आहे, म्हणजे त्यावरती ते ग्लास असतं, खूप छान दिसतं दीपक पण आणि विजत पण आहे, म्हणजे हवा असली तर शांत होत नाही ते। तर कपडे उन्हाला टाकून आलेले आहे, आत आलेले आहे मी आतमध्ये आणि काहीतरी थोडीफार अशी कामं मला आवरायची आहेत। म्हणजे त्या अगोदर कम्प्युटर, म्हणजे आता पण कम्प्युटर ठेवलेला आहे, पण ते जे कम्प्युटरची TV असते ना ती घेऊन गेलेले आहे आणि गॅरेजला, म्हणजे तिथं जे कॅमेरे बसवलेले आहेत, तर वेगळी TV आम्ही घेतलेली नाही, इथलंच घेऊन गेलं। तसं तरी हे जे CPU आहे ना त्यामधलं काय ते अँटीव्हायरस संपलेलं आहे आणि ते भरून आणणं काय मला झालं नाही, यूजमध्ये येत नाही। म्हणजे दिनेश कॉलेजला जात आहे, त्याच्याकडे वेळच राहत नाही, म्हणजे सकाळी गेला की मग इव्हनिंगलाच घरी येत आहे, आल्यानंतर अभ्यास वगैरे असतो, मग ते कम्प्युटर म्हणजे यूजच होत नाही आहे, त्यामुळे ते काही आणलेलं नाही। परत ते TV पण घेऊन गेली। तर हीच थोडीफार दिवसभरात मी कामावर, म्हणजे एक साऊंड बॉक्स आणि CPU तिथं ठेवलेला आहे त्या टेबलवरती, तर ते साईडला केलं मी, एका ठिकाणी केलं आणि जितका स्पेस होता ते स्वच्छ करून घेतला आणि तिथे मी एक छान असा कुंडा ठेवलेला आहे। आणखीन एक मोठा कुंडा किंवा छान अशी मूर्ती आपण तिथे ठेवू शकतो, छान दिसणार आहे। तर बघूया आता, ते खरीदारी करून ठेवायला थोडासा वेळ आपल्याला लागणार आहे, फक्त विचारायला डोक्यात की तिथे काहीतरी अशी वस्तू ठेवूया जी खूप सुंदर दिसते। आणि आता ही संध्याकाळची वेळ आहे आणि आज पतिदेवांची फरमाईश होती की कोडबळे कर। खूप दिवस झाले मी बनवले नाही, जेव्हा दीपक होता तेव्हा मी बनवायच्या अशा वस्तू, फळं असो कोडबळे असो अशा वस्तू बनवायच्या संध्याकाळच्या वेळेत, पण आजकाल नाही बनवत मी। जे आपला दररोजचा स्वयंपाक असतो तेच मी बनवत असते, पण हे म्हणत होते की कोडबळे खाऊन खूप दिवस झालेला आहे आणि तसं तरी या वातावरणामध्ये कोडबळे वगैरे अशा वस्तू खायला आवडतात, म्हणजे गावाकडे तरी अशा वस्तू खूप होतात, पण सिटीनं आता होतात की नाही माहिती नाही, पण आमच्या घरी खूप दिवस झालेलं नाही आहे। तर आज मी बनवत आहे कोडबळे। तर यासाठी मी कुठले कुठले पीठ घेतलेले आहेत, म्हणजे 3 प्रकारची पीठं घ्यायची आहेत। 2 गिलास घेतलेले आहे ज्वारीचं पीठ, यामध्ये तांदूळ पण मिक्स असतात, तर दोन्ही मिक्स 2 गिलास घेतलेला आहे। 1 गिलास बेसन घेतलेला आहे, अर्धा गिलास गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तिन्ही पीठं मी चाळून घेतले। यामध्ये टाकले काही सुके मसाले, जसं अर्धा चमचा हळदी पावडर, 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि जिरा आणि ओवा 1-1 चमचा हाताने घासून टाकलेला आहे, छान फ्लेवर येतो। आणि दिनेशला म्हणलं मुठभर कोथिंबीर चिरून दे, पण भेटत नाही, मी सगळं डब्यात व्यवस्थित ठेवलं तरी पण मुलांना दिसत नाही, सगळ्या वस्तू हातात पाहिजे असतात त्यांना। आणि नंतर टाकली मी 2 चमचा अद्रक लसणाची पेस्ट, म्हणजे यामध्ये पाणी खूप जास्त प्रमाणात आहे, मी आणल्यापासून तुम्हाला म्हणत आहे। भाजी टाकते ना मी फोडणीमध्ये, खूप उडत आहे, पूर्ण उडून चेहऱ्यावरती येतं, त्यामुळे मी भाजी टाकणं आजकाल ते बंदच केलेलं आहे। काही अशा वस्तू बनतात त्यामध्ये मी ते पेस्ट टाकत आहे। तर 2 चमचे टाकलेले आहे, फ्लेवर छान येतो त्याचा। छान मी मिक्स केलं, तोपर्यंत दिनेशने इकडं कोथिंबीर पण मला बारीक चिरून दिलेली आहे, म्हणजे कोथिंबीर जितकी पाहिजे तितकी बारीक चिरायची आहे, मोठी मोठी राहिली तर दातात अडकते। तर इकडं मुठभर कोथिंबीर मी बारीक चिरून टाकलेले आहे। आता थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ एकदम सैल असं मळायचं नाही आहे, छान घट्टच मळायचं आहे, म्हणजे कोडबळे आपल्याला बनवता येतील। आता मी कोडबळे म्हणत आहे, पण तुमच्याकडे याला काहीतरी वेगळं नाव दिलं असेल, म्हणजे वस्तू तीच असते, प्रत्येक ठिकाणी नाव मात्र वेगवेगळी दिले असतात। कुणी याला ना काय शेंगुळी पण म्हणतं, आम्ही कोडबळे म्हणतो। तिकडे बघू शकता छान घट्ट असं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि आता द्यायचं आहे पाण्याला फोडणी। तर कढई घेतलेली आहे मोठ्या आकाराची, म्हणजे यामध्ये थोडंसं जास्त प्रमाणात पाणी टाकायचं आहे, त्यामुळे काहीतरी एक मोठंच भांडं घ्यायचं आहे, पातेले घ्या किंवा कढई घ्या। तर मोठ्या आकाराची कढई घेतली, त्यामध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे, मोहरी टाकलेली आहे अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे आणि हे छान तडतडलं की आपल्याला यामध्ये टाकायचं आहे पाणी। पाणी इकडं थोडंसं जास्त प्रमाणातच घ्यायचं आहे, बघू शकता इकडं
अर्ध्या कढईच्या वरी मी पाणी घेतलेलं आहे आणि या पाण्याला उकळीचा वेट करूया। दिनेशला म्हणलं की आता कोडबळी बनवायची, त्यामध्ये वेळ जास्त लागतो। टायमिंग सांगेन तर रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत, थोडासा लेट झालेला आहे मला। बाबा पण जेवण करायला आलेले आहेत। तर आता कोडबळी म्हणजे अचानकच सांगितलं आणि फोन करून, म्हणजे स्वयंपाक जे रोजचा होता तो मी करायला सुरुवात करायची होती मला, पण भांडे खूप सारे ठेवले दिवसभरात, छोटी मोठी कामं आवरली, त्यामध्येच थोडासा मला लेट झालेला होता आणि भांडे मात्र तसेच राहून गेले इव्हनिंगचे। म्हणलं भांडे क्लीन करायचे आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करायची। तितका त्यांचा फोन आला की आज कोडबळे खायचं मन आहे, तर पतिदेवांच्या फरमाईशवर हे कोडबळे बनत आहेत। तर दिनेशला इकडं म्हणजे मी 4 बनवत आहे तोपर्यंत दिनेश 1 कोडबळं बनवत आहे। म्हणत आहे मम्मी तुझ्या हातात मशीन आहे की काय, तू इतकं फास्ट कसं बनवत आहे। सुरू आहे म्हणजे मुलांना सवय नसते ना, त्यामुळे असं ते म्हणत असतात। आणि मी मिळून कोडबळे बनवलेले आहेत आणि पाण्याला उकळी आली की नाही ते मी बघत आहे। तर बघू शकता इकडे पाण्याला उकळी आलेली आहे। तर उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला कोडबळे टाकायचे आहेत आणि एकत्र खूप सारे टाकायचे नाही, जितके मी बनवले, जसं 10-15 कोडबळे मी बनवलेले आहेत ते टाकायचे आहेत आणि व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे झाकून आपल्याला, आणि तोपर्यंत बाकीचे कोडबळे बनवून घेऊ। म्हणजे एकत्र खूप सारे टाकलं तर व्यवस्थित शिजले जाणार नाही आहे ते, तर थोडे थोडे करून टाकायचं आहे आपल्याला। फळं बनवतोच तर मी काय करते, फळं जे शिजले ते काढते आणि मग वेगळे फळं त्यामध्ये टाकत असते। जेव्हा ज्वारीची फळं बनत असतात किंवा गव्हाचे बनवले तरी पण ते पण तशाच पद्धतीने बनवले जातात, जसं आता मी हे कोडबळे बनवत आहे। दररोज ना एकसारखं जेवण जेवूनही कंटाळा येतो, कधीतरी आदलून बदलून केला अशा पद्धतीनं, कधी कोडबळे, कधी फळं, कधी खिचडी, कधी काही संध्याकाळच्या वेळेत हलकं फुलकं आपण बनवत असतो। तर इकडं बघू शकता आमची बडबडी सुरू आहे आणि कोडबळी बनत आहे। म्हणजे एकट्यालाही बनवणं थोडासा वेळ जास्त लागतो आणि एकटा व्यक्ती बोर पण होतो यामध्ये, कारण वेळ थोडासा जास्त लागतो। त्यामुळे एकाला दोघं असले आणि घरामध्ये जितके आहेत, आता संध्याकाळी कुणाला काही काम नसतं, निवांतच बसलेले असतात, तर सगळे मिळून करा, एकदम टेस्टी बनतात हे कोडबळे। तर इकडे बघू शकता पाण्याला उकळी आलेली आहे, जसं आम्ही कोडबळे इकडे बनवत आहोत तसं मी टाकत आहे। म्हणजे अगोदरचे शिजल्यानंतरच मी दुसरे कोडबळे त्यामध्ये टाकलेले आहेत आणि छान असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। तर इकडे बघू शकता सगळे कोडबळे बनलेले आहेत, बघू शकता एकदम मस्त असे बनलेले आहेत। असं वाटतं की बघताच की खावं, हे कोडबळे बघून तरी आता आणखीनच भूक लागलेली आहे। तर आता यावरती टाकायचं आहे आपल्याला थोडंसं जे पीठ आपण मळलेलं होतं ते थोडंसं ठेवायचं आहे आणि पाण्यामध्ये छान ते मिक्स करायचं आहे, म्हणजे एक बेटर बनवायचं आहे ते यामध्ये टाकायचं आहे। म्हणजे कोडबळे शिजल्यानंतरच टाकायचं आहे, यानं आणखीन छान टेस्ट येईल कोडबळ्याला। छान मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता एक उकळीचा वेट करूया। तर कोडबळे बनून तयार झालेले आहेत। बाबाही म्हणजे आज अगोदरच बाबा आले, पण माझं काही स्वयंपाकात झालेलं नाही आहे, कारण नियोजन काही नव्हता, तयारी कसलीच नव्हती, अचानकच सुरुवात केली आणि घाईगडबडीनं मी केलेलं आहे। पण खूपच छान आणि टेस्टी कोडबळे झालेले होते। वरून थोडीशी कोथिंबीर टाकली तर आणखीन छान लागेल, म्हणजे कलर पण छान दिसेल, पण कोथिंबीर वगैरे मी टाकलेली नाही, अगोदरच मी टाकलेली होती। तर इकडं बघू शकता पाणी जास्त प्रमाणात आहे, म्हणजे असंच असलं पाहिजे, गार झाल्यानंतर हे थोडंसं म्हणजे थिक होतात, त्यामुळे अगोदरच पाणी जास्त ठेवायचं, म्हणजे जितकं पाणी आहे तितकं खायला छान लागतात हे। तर इकडं दिनेशला आणि बाबाला अगोदर वाढलेलं आहे, यांना पण मी फोन केलेला होता की तुमचे फेवरेट कोडबळे बनलेले आहेत, थोडंसं लवकर या। तर आज थोडंसं लवकरच ते घरी आलेले होते, कारण गार झाल्यानंतर खावंच वाटत नाही, तितकं गरमागरमच छान लागतात। तर इकडे बघू शकता आमच्या राजकुमारची खुशी, कोडबळे बघून तर नाचतच येऊ लागला। तर कोडबळे वगैरे खाऊन झाले, रात्री सगळे भांडे वगैरे क्लीन करून झोपायला मला 11 वाजलेले होते। तर असो हा दररोजचाच म्हणजे दररोजचीच वेळ आहे, 11 आणि 12 वाजतच असतात, काही नवीन नाही आहे। परत मॉर्निंगला मी 5 वाजता उठत असते, तर सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत, त्यांच्यासाठी चहा बनलेला आहे, चहा घेऊन हे जात आहेत गॅरेजला आणि माझी बाहेरची सगळी कामं झालेली आहेत। ही आहे आजची कलरफुल रांगोळी, तर रांगोळी वगैरे काढून झाली, ही सगळी बाहेरची कामं आवरलेली आहेत। आता आलेली आहे मी किचनमध्ये। अगोदर तर कुकरला डाळ लावलेली आहे, कारण दिनेश टिफिन येणार, त्यामुळे त्याला टिफिनला देण्यासाठी हे सगळं बनत आहे। आणि नाश्त्यामध्ये बनत आहे आज उसळ आणि वरण भात, हे पण असणारच आहे। तर हे मूग ना 2 दिवस अगोदरच मी बांधून ठेवलेले होते, काल काही मला बनवणं झालं नाही, कारण डोसा मी बनवलेला होता आणि हे मूग मात्र राहून गेले। कालच याची उसळ बनवली, छान झाले असते, आज पण छान होते, पण हे मोड जे आहेत ना थोडेसे जास्तच आलेले आहेत, बघू शकता तुम्ही। मूग खूप हलके असतात, संध्याकाळी मी बांधून ठेवले, सकाळपर्यंत छान मोड आलेले होते, छान अंकुरित झालेले होते, पण एक दिवस जास्त राहिले ना, त्यामुळे जास्तच हे अंकुरित झालेले आहेत। तर असं म्हणलं आता आज याची उसळ बनवायचीच। तर इकडं डाळ एकीकडे, चिंच एकीकडे ठेवलेली आहे, इकडे घेतलेलं आहे मी चॉपरमध्ये सगळ्या भाज्या मी चिरून घेणार आहे, जसं आता उसळ बनवण्यासाठी कांदा, हिरवी मिरची हे सगळं लागणार आहे। आणि लेट पण होतो मॉर्निंगला, घाई गडबडीत आपली कामं होत असतात, त्यामध्ये चॉपर असलं तर आपली हेल्प होते। आणि काल जी भाज्या आणलेल्या होत्या ती मी धुवून फ्रीजमध्ये ठेवल्या,
पण हिरव्या मिरच्या रात्री आलेल्या आहेत, त्यामुळे हिरव्या मिरच्या मी आता देठ काढत आहे. म्हणजे धुवून ठेवलेल्या होत्या मी, पाणी पूर्ण निचरा झालेले बघू शकता. तर आता देठ काढून डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवणार आहे, म्हणजे घ्यायलाही सोपं आणि छान पण दिसतात. तर इकडं 2-3च कांदे होते स्टँडमध्ये, तर दिनेशला म्हणलं तिकडच्या रूममधून कांदे घेऊन ये, आता भाजीसाठी कांदा लागणारच आहे. तर खूप सारे कांदे घेऊन आलेले आहेत. तर आता स्टँडमध्ये मी नंतर ठेवणार आहे, कारण आता यामधला एक कांदा मला म्हणजे 1-2 कांदे मी जे मोठ्या आकाराचे आहेत ते मी घेतलेले आहेत. आता इकडे भाजी वगैरे जेही बनणार आहे त्या हिशोबाने थोडासा जास्त प्रमाणात इकडे कांदा चिरायचा आहे मला चॉपरला, आणि बाकीचे कांदे तसंच ठेवले. आता खाली पसारा पण खूप झालेला आहे, पण ते आता काही काढणं होणार नाही आहे मला, कारण खूप घाई गडबड असते. मॉर्निंगला 8 वाजेपर्यंत मला पूर्ण स्वयंपाक करायचा आहे. तिकडे डाळ पण शिजलेले आहे, तर अगोदर मी करते वरणाची तयारी. तोपर्यंत दिनेश कांद्याची साल काढून कांद्याचे 4 भाग करून देत आहे, म्हणजे चॉपरमध्ये व्यवस्थित चिरता येईल. तोपर्यंत इकडे बाकीची तयारी मी करून घेते. म्हणजे मॉर्निंगला स्वयंपाकामध्ये थोडीशी कुणाची मदत आपल्याला भेटली ना तर कामं लवकर होतात, पण दररोज अशी हेल्प भेटत नाही. कधी कधी दिनेश लवकर उठतच नाही, कधी उठतो, कधी काम करायचं त्याचं मूड नसतं किंवा कुठंतरी जातो असं आहे. तर आज आलेला आहे, म्हणत आहे मम्मी मी काहीतरी हेल्प करतो, म्हणजे मुलांच्या मनात आलं तर करूही लागतात ते. आणि कधी मनात नसला आपण किती आरडाओरडा करू त्याचा काहीच उपयोग नाही आहे. ते काहीच करत नाही, आणि केले तरी मनात नाही ते कामं करतात, काहीतरी सांडा लावंडा काहीतरी एक्स्ट्राच करून ठेवतात असं असतं. तर आज दिनेशच्या मनात आहे की मम्मी मी पण करतो तुझ्यासोबत हेल्प, कारण तुला लेट होत आहे. तर ठीक आहे म्हणलं. तर आता इकडं मी याच कुकरमध्ये घेतलेले आहेत तांदूळ धुवून मी इकडे भात बनत ठेवते, म्हणजे संघ दोन्ही कामं होतील. वरण भात, त्यानंतर उसळ बनवायची आहे, परत टिफिन भरायचं असतं, दिनेशचं टिफिन भरायचं असतं, जेवण खाणं, त्यानंतर बाबांचं आवरायचं, मग पूजा, कपडे, भांडे, हे तर आपलं दिवसभराचं चलतच असतं, हे तर गोंधळ असतोच असतो. तर इकडे मी घेतलेली आहे कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे. बघू शकता इकडे खूप सारी कोथिंबीर घेऊन आलेला आहे, म्हणजे आरामात 4-8 दिवस तरी जाणार आहे. खूपच मोठी पेंडी काय बोलते, खूपच मोठी पेंडी आणलेला होता. तर इकडं जितकी म्हणजे पाहिजे तितकी कोथिंबीर मी भाजी असो काही असो मी त्यामध्ये टाकत आहे, छान येतो फ्लेवर पण. तर इकडे मिरच्या सगळ्या मी या डब्यामध्ये भरून ठेवलेल्या आहेत. तर आता 4-8 दिवसासाठी या मिरच्या ना अशाच ताज्या बनवून राहतात, म्हणजे आणायला जितकी मेहनत घेतो ना ठेवायला आपल्याला तितकीच मेहनत घ्यायची आहे, म्हणजे ते छान व्यवस्थित राहतं. तर कोथिंबीर इकडे बारीक मी चिरून घेतलेली आहे. दिनेश तोपर्यंत चॉपरला कांदा चिरून देत आहे, थांबल्या करत होता, नंतर निवांत बसलेला आहे आता. आणि काही इकडं म्हणजे दोडक्याची चटणी मला करायची होती, तर ते पण मी तयारी करून द्यायला सांगितलेली आहे. आणि इकडे जी उसळ बनणार आहे त्यासाठी हिरवी मिरची, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर हे पण एकत्रच वाटलेलं नाही, चिरलेलं आहे चॉपरला. तर झालेली आहे पूर्ण तयारी. आता पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करूया. जीही तयारी असते ना त्याला थोडासा वेळ जास्त लागतो. तर कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेला आहे, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं टाकलेला आहे, आणि तोपर्यंत चिंचेचा पल्प पण मी इकडे काढून घेतलेला आहे वरणात टाक. तर इकडे मोहरी जिरं तडतडलेलं आहे. आता टाकलेला आहे मी कांदा आणि कोथिंबीर, म्हणजे कांदा तुम्हाला एकदम हिरवा दिसत आहे कारण कोथिंबीर आणि कांदा एकत्रच चॉपरला चिरून घेतलेला आहे. कांदा टाकून परतून घेतलेला आहे, नंतर टाकलेले हळदी पावडर, धना पावडर परतून घेतलं, आणि जे मिक्स केलेलं वरण होतं ते टाकलेलं आहे. तर तिकडे भाती बनलेलं आहे, वरणी बनलेले, थोडासा गरम मसाला टाकला, आणि उकळीचा वेट करूया. आता करूया उसळ. तर उसळसाठी इकडे सगळी तयारी झालेली आहे बघू शकता. आणि मुगाची उसळ ना खूप छान असते, हलकी फुलकी असते, खाल्ली पाहिजे. तर इकडे घेतलेली आहे मी ही नॉनस्टिकी कढई. यामध्ये घेऊया 2 चमचे तेल, म्हणजे या कढईमध्ये बिना तेलाची भाजी खूप छान बनते, म्हणजे अजिबात चिटकणार नाही, करपणार नाही ना, कच्ची राहायचं कसलं टेन्शन आहे. तरी पण मी इकडं थोडंसं तेल घेतलेलं आहे, म्हणजे फक्त 1 चमचा मी तेल घेतलेला आहे. अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी आणि थोडंसं हिंग टाकलेलं आहे. परतून घेतलं म्हणजे ते छान तडतडलं की नंतर यामध्ये टाकलेलं आहे कांदा आणि जे कोथिंबीर चिरून ठेवलेली होती ते टाकलेलं आहे, आणि थोडंसं लसूण पण टाकलेलं आहे. मी 2 पाकळ्या लसूण मी ठेचून टाकलेले आहे, फ्लेवर छान येतो. नंतर कोथिंबीर टाकली, आणि हे जे मूग आहेत ते मी टाकलेले आहेत, आणि थोडा वेळ फोडणीमध्ये परतून घेतलेले. नंतर टाकलेले हळदी पावडर आणि थोडासा धना पावडर टाकलेला आहे, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, जास्त मसाले हे ते टाकलेले नाही आहेत. आणि परतून घेतला आणि थोडा वेळ कमी गॅसवरती झाकून ठेवलेलं आहे. बघू शकता इकडं मुगाची मस्त अशी उसळ बनून तयार झालेली आहे. तर अगोदर मी इकडे दिनेशला जेवायला वाढत आहे गरमागरम भात, मुगाची उसळ, वरण. हे आहे मॉर्निंगचा ब्रेकफास्ट. तर आता यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करते. बाय बाय, टेक केअर.